संजय शिरसाट शिंदे सरकारमधील रुबाबदार मंत्री एकनाथ शिंदे यांचे उजवे हात, पण मागील काही दिवसांपासून राजकीय चक्रव्यूहात ते असे अडकले आहेत की नुसता तोंड दाबून बुक्क्यांचा मार। याच अवस्थेत ते असे काही शब्द बोलून गेले, त्यामुळे ते अधिकच घेरले गेले आहेत। ज्या पक्षात त्यांची कारकीर्द घडली त्याच पक्षाच्या पूर्वाश्रमीच्या नेतृत्वाविरोधात आक्रमक होणारे शिरसाट आता पुरते बॅकफुटवर गेले आहेत। फक्त एक चूक आणि काही विसंगत गोष्टी याला कारणीभूत ठरल्या आहेत। या राजकारणाचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात। नमस्कार, मी श्रीकांत खांदवे, तुम्ही पाहताय लेट्स मराठी। अजित पवार माहितीत आल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादीत खटके उडत होते। यात संजय शिरसाट आघाडीवर होते। त्यांच्या सामाजिक न्याय खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्यानंतर त्यांची खऱ्या अर्थाने चिडचिड जास्तच वाढत गेली। शिरसाट सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत। त्यांच्या खात्याचा निधी या योजनेसाठी वळवण्यात आला होता, यामुळे शिरसाट भडकले आणि त्यांनी थेट अजितदादांशीच पंगा घेतल्याचं पाहायला मिळालं। निधी वळवण्याच्या या निर्णयावर त्यांनी थेट प्रसार माध्यमातून नाराजी व्यक्त केली। ही त्यांची चूकच म्हणावी लागेल, कारण यात त्यांनी अजितदादांची नाराजी तर ओढून घेतलीच, शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही रोष ओढवून घेतला। यानंतर थोड्याच दिवसात शिरसाट यांच्या मुलाचं एक प्रकरण बाहेर आलं। एका महिलेने त्यांच्या मुलावर अत्यंत गंभीर आरोप केले। या प्रकरणाला मीडियात चांगली प्रसिद्धी मिळाली। त्यानंतर शिरसाट यांची पुन्हा कोंडी झाली। प्रकरण वाढणार असे वाटत असतानाच अवघ्या काही तासातच हे प्रकरण शांत झालं। आरोप करणाऱ्या महिलेने सर्व आरोप मागे घेतले। प्रकरण शांत करण्यात शिरसाट यांना यश आल्याचं पाहायला मिळालं। हे झालं, पण यानंतर लगेच नवीन प्रकरण त्यांची वाट पाहत होती। छत्रपती संभाजीनगर येथील एका हॉटेल लिलाव प्रक्रियेत त्यांनी सहभाग घेतला। शिरसाट यांच्यासाठी नियम शिथिल करण्यात आल्याचे आरोप झाले। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे प्रकरण लावूनच धरलं। त्यांच्या आरोपांना उत्तर देताना शिरसाट यांचा पुन्हा एकदा तोल ढासळला। ते म्हणाले, मी थोडा चक्रम आहे, माझ्या घराला आग लावायलाही मागे पुढे पाहणार नाही। त्यांच्या या वक्तव्याने त्यांचीच नाचक्की झाली। त्यात संजय शिरसाट विरोधकांच्या सापळ्यात अलगद अडकल्याचं पाहायला मिळालं। यानंतर आणखी एक प्रकरण त्यांच्या मागे लागलं। शिरसाट यांनी MIDCतील आरक्षित जागा खरेदी केली, त्यासाठी आरक्षण उठवण्यात आले असा आरोप MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला। आता या प्रकरणात शिरसाट पुन्हा एकदा बॅकफुटर आहेत। इतकेच नाही तर त्यांच्या पक्षातील सहकारी देखील त्यांच्या पाठीशी दिसत नाहीत। शिरसाट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। यातच ते एकाकी पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। स्थानिक राजकारणात वावरत असताना शिरसाटांनी पाण्यात राहून माशांशीच वैर घेतलं। अब्दुल सत्तार जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शिरसाट यांनी त्यांची चांगलीच अडचण केली होती। त्यानंतर शिरसाट जेव्हा पालकमंत्री झाले तेव्हा त्यांनी सत्तार यांच्या काही निर्णयांना स्थगिती दिली होती। याच जिल्ह्यात भाजपचे अतुल सावे मंत्री आहेत। पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत सावे यांचेही नाव होतं, पण यात शिरसाटांनी खऱ्या अर्थानं बाजी मारली। त्यामुळे आता शिरसाट आणि सावे यांच्यात फारसं सख्य राहिले नाही। स्वपक्षातील अब्दुल सत्तार यांच्याशी त्यांचे पटत नाही। प्रदीप जयस्वाल यांच्याशी त्यांचा 36चा आकडा आहे। येथील स्थानिक राजकारणाचा कानोसा घेतला तर छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातनं शिरसाट विजयी झाले आहेत। मध्य मतदारसंघात शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल आमदार आहेत। या दोन्ही मतदारसंघात भाजप वाढायचं असेल तर शिवसेनेला मागे ढकलावं लागेल। यामुळे शिरसाट यांची कोंडी तर होत नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। राजकारण जपून करावं लागतं, ही गोष्ट शिरसाट यांच्या लक्षात आल्याचं दिसत नाही। सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहितीतील दोन्ही पक्षांवर चांगलं नियंत्रण मिळवलं आहे। अजितदादा किंवा एकनाथ शिंदे दोघेही सत्ता सोडून जाणार नाहीत याची त्यांना खात्री आहे। जरी या दोघांनी साथ सोडली तर सरकार संकटात येणार नाही याची जाणीव फडणवीसांना आहे। मात्र याच गोष्टीची जाणीव शिरसाटांना दिसत नाही। अजित पवार यांच्यावर टीका असो, अन्य वक्तव्य असोत, याच गोष्टी आता मंत्री संजय शिरसाट यांच्यासाठी अडचणीच्या ठरल्या आहेत। या गोष्टी त्यांच्या लवकर लक्षात आल्या तर फार बरं होईल, नाहीतर सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।